जे आपल्या सर्वांचे अंतःकरणातील आणि मनातील उमेदवार आहेत, त्यांनी सुरुवातच 19 दिवसाची स्वाभिमान जनयात्रा काढली आणि या यात्रेच्या समारोपासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, युवा सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करून गेले. येथे उपस्थित असलेले होळकर घराण्यातील वारसदार माननीय भूषण सिंहजी होळकर, आमदार रोहिदासजी पवार, आमदार माजी आमदार दादा कळमकर, आमदार सुनीलजी शिंदे, राहुलजी जगताप, अंकुरजी काकडे, विक्रम राठोड, घनश्यामजी शेलार, बाबासाहेब बोस, उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही. नाहीतरी 13 तारखेपर्यंत ठोकाठोकी आपल्याला अजून करायचीच आहे. ही निवडणूक अत्यंत वेगळी आहे आणि मी सांगितलं का 1971-72 सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे. एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल. एवढा मोठा जनसमुदाय थेट पर्यंत दिसत पर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना, माझ्या मते 360 व्होल्ट असतं, 250, 360, आता 2000 व्होल्टचा करंट तुम्हाला दिसतोय. निलेश लंके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होतं. आमदार खरा तो पार करतो, पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला. आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी, पण मला त्यांचं काय कौडबंदल कळलं नाही. या गड्यानं साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं आणि त्यामध्ये साधा सूत्र आहे, साध्या कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे, परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो, धडपडणार आहे, जीवाचं रान करणार आहे, जीवाला जीव देणार आहे. जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे, योग्य आहे. याला कारण असं का कोरोनाच्या काळामध्ये माणसं, तुम्हाला माहित नाही, घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची, भीती वाटायची तिला सुद्धा, तो तिकडून सरकून द्यायचा. अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं, त्याला गोंधळायचं, त्याचं खाल्लं का नाही, तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं. हे निलेश लंकेच करून जाणं हे कोणाला दुसऱ्याला जमणार. आणि म्हणून हे प्रेम जे दिसतं ना ते खोटं नाहीये, त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. गडी तसा राकट आहे. आता एकंदर 19 दिवसामध्ये मी माहिती घेतली, 9 किलो वजन कमी झाले. मुक्काम केले, शाळेमध्ये केले, मंदिरामध्ये केले, तिथं पाण्यानं आंघोळ केली, गडी लगेच सकाळी तयार, परत फ्रेश. पहाटे 3ला झोपले तरी 6ला फ्रेश गडी. काय एक दैवी ताकद असावं अशा प्रकारे ताकद देते. परवा मला कुठेतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅली चालल्या होत्या, हे मोटरसायकलवर बसलेले जोरात गाडी चाललेले, एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली, यांच्या पायाला धडक दिली. निलेश लंकेच्या जायबंदी पाय, बरोबर ना, पाय जायबंदी तेव्हा लागलंय त्याला, खरंय पण याला लागलं, पण त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर 50 फूट लांब उडून पडलं. म्हणजे धडक देणं सोपं नाही, हे कळालंच नाही. याची धडक एवढी जोरदार असते आता कळा. आता जी धडक बसल ना, हे सायलेन्सर असं उडवतं पार कुठलं. मी काय जास्त वेळ घेतोय, आपल्याला परत बोलायचंच आहे, पवार साहेबांना बोलायचंय, करून मी 1-2 गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी संपतो. पूर्वी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे, तिच्या मित्र पक्षासह पाठीशी आहे. तुम्हाला या निमित्तानं सांगतो. मी आपल्याला सांगेल की अलीकडे जे काही भाषण मी वाचले, ऐकले, मी सुद्धा खरं सांगतो का, मी फिरतोय, महाराष्ट्रावर फिरतोय.
एका एका दिवसात 2-2, 3-3 जिल्हे करतोय. विदर्भातले जिल्हे आम्ही करतोय, इकडे करतोय, तिकडे करतोय. पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात, त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का? ते आमच्या भागातच तिकडे फिरतात. आम्ही म्हणतो असतो कनोली, मनोली, कनकापूर, दाड, चनेगाव, हसनापूर, 6 दौरा त्यांचा. म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते तर एवढंच येतात फिरतो. ते आता एवढंच येतात फिरताय आणि आता तुम्ही पक्क उचलून टाकलेलं मला दिसतं. भाषण काय करताय ते? आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते, उतरले नव्हते इलेक्शनला, पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली. मला कळलं हे काय कारण आहे. पवार साहेब बोलायचं काय कारण होतं? विषय कोणता होता? विषय होता लोकसभेचा. देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे, त्याची उत्तर तरी दिले पाहिजे, नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की आमच्या या कर्तृत्ववान दिवट्या सुपुत्रानं काय काय कर्तृत्व गाजवलं हे तरी सांगायला पाहिजे. पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं? त्याचा विचार करीत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं की एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले. अजून मी एकदा फक्त बोललो होतो का ही श्रीमंतच्या विरुद्ध गरिबाची लढाई, एवढंच बोललो होतो, काही बोललो नव्हतो. तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले? मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्ववान मुलावर आता आरोप व्हायला लागले, त्याला उत्तर देता येत नाही. तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो तुमचा सोशल नेटवर्कचा. आता त्याच्यावरच जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार, 2 उमेदवार आहे आमच्या, दिनेश लंके तर दुसरे उमेदवार आहे सुजय विखे पाटील. त्यांच्यावरच लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांवर आरोप, माझ्यावर आरोप. म्हणजे चला विषय तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरच्या आरोपावर चर्चा चालेल. परंतु आपण एक लक्षात ठेवा, त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो. प्रश्न जे मांडले त्यांनी त्याला उत्तर देतो आम्ही, द्यायला काही अडचण नाही. परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके, सुजय विखे आणि आपले लंके, याच्यावर चर्चा करा. कोण श्रेष्ठ, कोण योग्य, कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावरच आपण चर्चा केली पाहिजे. माझ्यावर आरोप केला एका पतसंस्थेला काय राजकीय आश्रय दिला, अमुक तमुक केला. मी राजकीय आश्रय दिला ते तर आता तुरुंगात जाऊन बसले. याला का राजकीय आश्रय म्हणायचं का? चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. परंतु यांनी मात्र प्रवरा यांची पतसंस्था, त्याचे मंत्री महोदय, स्वतः मंत्री महोदय हे चीफ प्रमोटर, त्यांची ती पतसंस्था, त्या पतसंस्थेनं इथं रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली. काय घोटाळे घातले मला माहिती नाही, पण 2-3 महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या, त्यांच्या ठेवी द्या. आणि त्यात असंही वाक्य आहे त्या निवेदनामध्ये की महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी, नाही तर महसूल मंत्र्यावर कारवाई करावं शासनानं. हे सुद्धा सांगितलं सध्याच्या महसूल मंत्र्यांचं बोलतोय मी. म्हणजे यांनी ज्या संस्था चालवायला घेतल्या त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहित नाही. मी चालवायला घेतलं बरं चाललंय. राहुरी कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहिती. राहुरीमध्ये गेल्यानंतर आम्ही काय बोलू. ही तिथे रावसाहेब पटवर्धन संस्था चालवायला घेतली, तिचं वाटोळ करून टाकलं, तिथल्या लोकांना त्रास झाला, ही वस्तुस्थिती आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या. आणि आणखी खूप प्रश्न आहे. ही निवडणूक होऊ द्या, नंतर 2-4 महिने चालणारच कार्यक्रम आम्ही मागे सांगत नाही. परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेबांवर आरोप होता, आमच्या त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. निलेश लंके हे अत्यंत चांगले उमेदवार आहेत. आम्ही मानतोय की तो हाडाचा कार्यकर्ता आहे, लोकांकरता तळमळीनं काम करणार आहे. तुमच्या चिरंजीवांनी काम केलं काय? कुठे होते 5 वर्ष? काय केलं मतदारसंघाकरता? कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे? या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्यांनी भरघासणी मदत केली? तुम्हाला काही उत्तर नाही. त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी, काही उत्तर नाही. त्यांच्या काही उत्तर नाही.
ते दिल्लीला जाऊन काय करतं ते माहित नाही, मजा हजा मारण्याचा कार्यक्रम करत असतील, याच्यामध्ये काही दलगीता काय केलं असं दिसत नाही. आपल्याला मी या सांगेन की अनेक प्रश्न असे आहेत की मी पाहतोय. मी आपल्याला विनंती या निमित्तानं करेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला एखादा जीवाभावाचा कार्यकर्ता निघतो, हाडाचा कार्यकर्ता निघतो, कर्तृत्ववान कार्यकर्ता निघतो, तो कदाचित परिस्थिती गरीब असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची, आमची आणि जनतेची आहे. निलेश लंकेला विजय करण्याची जबाबदारी आपल्या तुमच्या सगळ्यांची आहे. ती आपण उचलली पाहिजे. निवडून येणार म्हणून चालणार नाही. नाहीतर पुन्हा धनदांडग्यांचंच कायमच धनदांडगे हे यशस्वी होतील त्यांच्या ताकदीनं, असं होऊ देता कामा नये. खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे. या निमित्ताने तुम्हाला सांगेन देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, घटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून मी आपल्याला पवार साहेबांना बोलायचंय म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही. अनेक गोष्टी आहेत, रोज नवे प्रश्न निर्माण होत आहेत, खोट्या केसेस दाखल होत आहेत. गायच्या गोठ्यामध्ये बोलून टाकण्याकरता शेतकऱ्यानं थोडा बरोबर उचलला, तो विरोधी पार्टीचा असला तर 1.5 लाखाचा दंड होतो त्याला. तुम्हाला माहिती? मी महसूल मंत्री होतो, त्यांनी प्रश्न कधी उपस्थित केले की महसूल मंत्र्यांनी काय काम केलं, असं केले सांगून आम्ही तुम्ही काय केलं आम्ही काय केलं, होऊनच जाणार आहे कार्यक्रम, ते काही समजू नका. 1.5 लाखाचे दंड गरीब शेतकऱ्यांना केले, सगळे उभे करणारे तुमच्या पुढे. कशी दहशत निर्माण केली, त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे, ती दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय. ती दहशत सुद्धा आम्ही मोडणार आहोत हे लक्षात ठेवा. राहत्याची दहशत सांगितली निलेश लंकेंनी, ती सुद्धा मोडून काढणार आहे. पण तुमची आमची साथ, तुमची सगळ्यांची साथ पाहिजे या निवडणुकीमध्ये. तुम्ही निलेश लंकेंना प्रचंड मताने विजयी करा, विश्रांती घेऊ नका, विजयी करा. आपण सगळा हा संपूर्ण जिल्हा व्यवस्थित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू याची ग्वाही देतो. आपण तुतारीला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने विजय करा, एवढंच आवाहन करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.